नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एसटी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृत्तपत्रे व त्यांचे संपादक या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर परीक्षेमध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचे एनालिसिस केले तर तुमच्या लक्षात आले असेल की वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक यांच्यावरती कमीत कमी 2 किंवा 3 प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जाते। तर चला आपण वळूयात आजच्या व्हिडिओकडे। तर आजच्या व्हिडिओतील पहिले जे वृत्तपत्र आहे ते आहे महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पंजाबराव देशमुख हे महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे जनक आहे। तर या ठिकाणी आपण पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघूयात की पंजाबराव देशमुख यांचा जो जन्म आहे तो पापळ या गावी झालेला आहे। तर पापळ हे जे गाव आहे ते अमरावती या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल माहिती घ्यायची म्हटल्यास 1936च्या निवडणुकी पश्चात ते शिक्षण मंत्री होते आणि स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल खालील योग्य विधाने निवडा। तर त्यामध्ये महाराष्ट्र केसरीचे संपादक, त्यानंतर शिक्षण मंत्री, त्यानंतर भारताचे कृषी मंत्री, या वरीलपैकी सर्व असे जर ऑप्शन दिले असेल तर वरीलपैकी सर्व म्हणजेच पंजाबराव देशमुख हे महाराष्ट्र केसरीचे संपादक, त्यानंतर शिक्षण मंत्री आणि त्यानंतर भारताचे कृषी मंत्री होते। ही सर्व विधाने बरोबर आहेत। त्यानंतर पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल शिवाजी शिक्षण संस्था त्यांनी काढलेली आहे आणि अमरावती या विभागामध्ये अंदाजे 1000च्या वरती त्यांनी शाळा, महाविद्यालय, अभियांत्रिकी पदवी, पदविका, तंत्रनिकेतन, कृषी विद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी बरीचशी महाविद्यालय स्थापन करून शिक्षण संस्थेमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे तर पंजाबराव देशमुख हे आहेत। त्यानंतर जे पुढचं जे आहे ते आहे महाराष्ट्र धर्म। तर महाराष्ट्र धर्म या वृत्तपत्राचे जनक आहे ते आहे विनोबा भावे। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण जर परीक्षेचा अभ्यास हा 100% करत असेल तर कोणत्याही प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जमणार नाही। आपण प्रत्येक प्रश्न हा रिपीट जरी झाला तरी सुद्धा त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम करायचे आहे। तर या ठिकाणी विनोबा भावे, तर विनोबा भावे यांचे जे पूर्ण नाव आहे असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात। तर विनोबा भावे यांचे जे नाव आहे ते विनायक नरहर भावे हे त्यांचे पूर्ण नाव आहे आणि ते विनोबा भावे या नावाने लोकप्रिय आहेत। तर त्यांचे पूर्ण नाव काय आहे? विनायक नरहर भावे। त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य सैनिक व भूदान चळवळीचे ते प्रणेते आहेत। लक्षात ठेवायचं आहे, विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते आहे। महात्मा गांधीजींनी जेव्हा 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह पुकारला होता त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली होती। त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की विनोबा भावे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे। तर या ठिकाणी तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की विनोबा भावे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? त्यानंतर जे पुढचे जे वृत्तपत्र आहे ते आहे युगांतर हे वृत्तपत्र आणि युगांतर या वृत्तपत्राचे संपादक आहे भूपेंद्रनाथ दत्त। तर भूपेंद्रनाथ दत्त हे युगांतर या वृत्तपत्राचे संपादक होते आणि ते एक भारतीय कम्युनिस्ट क्रांतिकारक होते आणि नंतर एक प्रसिद्ध समाजशास्त्र व मानववंशशास्त्रज्ञ होते। आणि या ठिकाणी अजून एक पॉइंट आहे की भूपेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंदांचे धाकटे बंधू होते। या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर चौथे जे वृत्तपत्र आहे ते आहे बॉम्बे क्रॉनिकल। तर बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्राचे संपादक आहे ते आहे फिरोजशाह मेहता। तर फिरोजशाह मेहता हे भारतीय राजकीय नेते, मुंबईच्या नगरपालिकेच्या चार्टरचे नियोजक आणि इंग्रजी भाषेतील बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्राचे संपादक होते। कधी तर 1913 मध्ये बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्राचे संपादक फिरोजशाह मेहता हे होते आणि फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते। फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह आणि मुकुट नसलेला राजा म्हणून ओळखले जात असे। त्यानंतर पुढचे जे वृत्तपत्र आहे ते आहे सुधारक हे वृत्तपत्र आणि सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे तर गोपाल गणेश आगरकर, आगरकर। तर या ठिकाणी गोपाल गणेश आगरकर यांचा जो जन्म आहे तो टेंभू जिल्हा सातारा या ठिकाणी झालेला आहे आणि
आणि 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना यांनी केलेली आहे. तर त्याचे संस्थापक कोण होते तर गोपाल गणेश आगरकर, त्यांच्यासोबत विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक हे होते. 1881 मध्ये केसरी हे मराठी भाषेतून वृत्तपत्र काढले आणि त्याचे संपादक कोण होते तर गोपाल गणेश आगरकर हे होते. त्यानंतर यांच्याबद्दल अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे 1882 मध्ये टिळक व आगरकरांना 101 दिवसांची शिक्षा झाली होती. तर त्याच काळामध्ये त्यांनी डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यांचे जे साहित्य आहे ते आहे विकार विलसित हे जे त्यांचे साहित्य आहे. त्यानंतर डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, स्वराज्याच्या दिशेने वाटचाल, गुलामगिरीचे गोपाल गणेश आगरकर यांचा एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रेत दहनासाठी 20 रुपये बाजूला काढून ठेवले होते. आणि परीक्षेमध्ये त्यांचे एक वाक्य आहे ते विचारले जाते की नेहमी की बुद्धी प्रामाण्यवादी व इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार असे कोण म्हटलेले आहे तर गोपाल गणेश आगरकर हे म्हटलेले आहे. काय म्हटले तर बुद्धी प्रामाण्यवादी व इष्ट असेल तेच बोलणार व साध्य असेल तेच करणार अशा या विचारसरणीचे समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर हे होते. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले आहे की 1881 मध्ये केसरी हे मराठी भाषेतून वृत्तपत्र काढले आणि त्याचे संपादक कोण होते तर गोपाल गणेश आगरकर होते. आणि 1887 मध्ये आगरकर यांनी केसरीचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले आहे. तर आपला जो पॉइंट आहे ते आहे सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे तर गोपाल गणेश आगरकर हे आहेत. या ठिकाणी दोन वृत्तपत्र आहेत जे की भाऊ महाजन यांनी संपादन केले आहे. एक आहे प्रभाकर या वृत्तपत्राचे संपादक आहे भाऊ महाजन. त्यानंतर धूमकेतू या वृत्तपत्राचे संपादक देखील भाऊ महाजन हेच आहे. तर या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की भाऊ महाजन यांचे मूळ नाव काय आहे तर भाऊ महाजन यांचे मूळ नाव आहे गोविंद विठ्ठल कुंटे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे गोविंद विठ्ठल कुंटे हे भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो दर्पण हे जे मराठी भाषेतील वृत्तपत्र आहे कधी सुरुवात झाली होती तर 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण आणि दिग्दर्शन नावाची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन हे त्यांच्या सोबत होते. बाळशास्त्री जांभेकर यांच्या तर भाऊ महाजन यांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग आहे. तर लक्षात ठेवायचं आहे प्रभाकर आणि धूमकेतू या दोन्ही वृत्तपत्राचे संपादक आहे भाऊ महाजन आणि भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव आहे गोविंद विठ्ठल कुंटे. त्यानंतर पुढचे जे आहे वृत्तपत्र ते आहे कॉमन बिल. तर कॉमन बिल आणि इथे परत आहे न्यू इंडिया. कॉमन बिल व न्यू इंडिया या दोन्ही वृत्तपत्राचे संपादक कोण आहे तर ते आहेत ॲनी बेझंट. इथे आहेत भाऊ महाजन दोन्ही वृत्तपत्राचे आणि ॲनी बेझंट सुद्धा या 2 वृत्तपत्राच्या संपादक आहेत. ते वृत्तपत्र आहे कॉमन बिल आणि न्यू इंडिया. तर ॲनी बेझंट यांच्याबद्दल माहिती बघूया. तर ॲनी बेझंट या इंग्लंडमध्ये जन्मलेल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, तत्वज्ञानी होत्या. त्यानंतर त्या लेखिका आणि व्याख्यात्या म्हणून प्रसिद्ध होत्या. त्या स्त्री सुधारणावादी होत्या. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ॲनी बेझंट या भारतीय राजकारणाशी एकनिष्ठ होत्या आणि त्या 1893 मध्ये भारतामध्ये आलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 1914 मध्ये न्यू इंडिया हे वृत्तपत्र काढले आणि 1907 मध्ये जागतिक थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर 1917च्या कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान ॲनी बेझंट यांनी भूषवले होते. कधी तर 1917चे कलकत्ता अधिवेशन. त्याच्या अध्यक्ष कोण होत्या तर ॲनी बेझंट या होत्या. तर या ठिकाणी आपला जो महत्त्वाचा पॉईंट आहे की कॉमन बिल आणि न्यू इंडिया या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे तर ते आहेत ॲनी बेझंट. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रत्येक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की इथे कॉमन बिल ॲनी बेझंट, न्यू इंडिया ॲनी बेझंट, परंतु इथे सुद्धा न्यू इंडिया आहे. या ठिकाणी मी समोर लिहिलेले आहे ते आहे साप्ताहिक आणि वंदे मातरम हे सुद्धा साप्ताहिक आहे. तर ते त्यांचे संपादक कोण आहे तर ते आहे बिपिनचंद्र पाल. तर बिपिनचंद्र पाल हे लाल बाल पाल या त्रिकुटापैकी एक स्वातंत्र्य सैनिक आहे. त्यानंतर बिपिनचंद्र पाल यांचा जन्म आहे तो 7 नोव्हेंबर 1858 रोजी पाईल या ठिकाणी. तर या ठिकाणी बिपिनचंद्र पाल यांच्याबद्दल अरविंद घोष यांनी काय म्हटले आहे तर बिपिनचंद्र पाल हे राष्ट्रवादाचे सर्वात समर्थ प्रेषित व देशातील सर्वोत्तम विचारवंत आहे असे कोण म्हटले आहे तर अरविंद घोष म्हटले आहे बिपिनचंद्र पाल यांच्याबद्दल.
तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमचे कन्फ्युजन होऊ नयेत यासाठी मी महत्त्वाचे पॉईंट्स लिहिले आहेत की न्यू इंडिया, ॲनी बेझंट, त्यानंतर न्यू इंडिया साप्ताहिक हे बिपिनचंद्र पाल, त्यानंतर वंदे मातरम हे जे साप्ताहिक आहे ते आहे बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केलेले, त्यानंतर हे जे वंदे मातरम वृत्तपत्र आहे ते अरविंद घोष यांनी, तर या ठिकाणी वंदे मातरम या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत तर ते आहे अरविंद घोष। तर या ठिकाणी अरविंद घोष यांना श्री अरविंद किंवा उर्फ ऑरोबिंदो या नावाने ओळखले जाते। त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1872 मध्ये झालेला आहे। ते 20व्या शतकातील एक क्रांतिकारी व युग प्रवर्तक, तत्वज्ञ आणि योगी होते। ते स्वातंत्र्य सेनानी, शिक्षण तज्ञ, भाषांतरकार, लेखक, संपादक आणि कवी देखील होते। अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे जे वृत्तपत्र आहे ते सुरू केलेले आहे। वंदे मातरम साप्ताहिक हे बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केले आहे, लक्षात ठेवायचं आहे। हे जे दोन या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नयेत म्हणून एकाखाली एक लिहायचे आहेत तुम्ही। त्यानंतर गदर जे वृत्तपत्र आहे त्या गदर वृत्तपत्राचे संपादक आहे लाला हरदयाळ। तर या गदर वृत्तपत्रावरूनच गदर पार्टीचे नाव ठेवण्यात आलेले आहे आणि लाला हरदयाळ हे गदर पार्टीचे संस्थापक होते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचे जे वृत्तपत्र आहे ते आहे हरिजन हे वृत्तपत्र, आणि हरिजन हे जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्राचे संपादक आहे महात्मा गांधी। त्यानंतर यंग इंडिया, न्यू इंडिया आणि यंग इंडिया यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक लक्षात घ्यायचा आहे की यंग इंडिया या वृत्तपत्राचे संपादक आहे महात्मा गांधी आणि हरिजन वृत्तपत्राचे संपादक देखील महात्मा गांधी हेच आहेत। तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव आहे मोहनदास करमचंद गांधी आणि त्यांचे जे टोपण नाव आहे त्यांना बापू या टोपण नावाने ओळखले जाते। महात्मा गांधीजींचा जन्म हा 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर काठियावाड या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर त्यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 मध्ये, जेव्हा त्यांचे वय 78 होते। असं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात की महात्मा गांधीजींचे जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे वय किती होते तर 78 होते आणि त्यांचा मृत्यू नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे। आणि त्यांनी कोणती संघटना स्थापन केली ते अखिल भारतीय काँग्रेस ही संघटना स्थापन केली होती। त्यानंतर महात्मा गांधीजींची जी समाधी आहे तर त्या समाधीला राजघाट या नावाने ओळखले जाते। त्यानंतर महात्मा गांधीजींच्या वडिलांचे नाव आहे करमचंद, आईचे नाव आहे पुतळीबाई, त्यानंतर पत्नीचे नाव हे कस्तुरबा गांधी आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा जन्मदिवस भारतात गांधी जयंती म्हणून ओळखला जातो आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो। लक्षात ठेवायचं आहे जो 2 ऑक्टोबर ही जी तारीख आहे ती महात्मा गांधीजींची जन्मदिवस आहे आणि भारतामध्ये गांधी जयंती म्हणून ओळखले जाते 2 ऑक्टोबरला आणि जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी असते। तर त्यानंतरचे पुढचे जे वृत्तपत्र आहे ते आहे नॅशनल हेरल्ड। तर नॅशनल हेरल्ड हे जे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्राचे संपादक आहे पंडित जवाहरलाल नेहरू, हे नॅशनल हेरल्ड या वृत्तपत्राचे संपादक आहे। तर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो जन्मदिवस आहे तो आहे 14 नोव्हेंबर 1889। तर विद्यार्थी मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते आणि 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 16 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलेले आहे। तर त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली महत्त्वाची पुस्तके आहेत, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची त्यांनी लिहिलेली पुस्तके कोणती आहेत तर लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर, तर हे कधी लिहिले आहे तर 1929 मध्ये। त्यानंतर ॲन ॲटोबायोग्राफी हे 1936 मध्ये लिहिलेले पुस्तक आहे आणि सर्वात प्रसिद्ध असे द डिस्कव्हरी ऑफ इंडिया 1946 मध्ये हे पुस्तक लिहिलेले आहे आणि ते जगभरामध्ये वाचले जाते। अजून यांच्याबद्दल माहिती म्हणजेच भारतीय गणराज्याचे ते पहिले पंतप्रधान होते, जेव्हा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे लोकसभेचे संसद सदस्य होते। त्यांच्याबद्दल वैयक्तिक माहिती बघूयात। त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये झालेला आहे आणि कुठे तर अलाहाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी, आणि त्यांचा मृत्यू 27 मे
1964 मध्ये झालेला आहे आणि ते वयाच्या 74व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक 2 आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाला काय म्हणतात, कोणत्या नावाने ओळखले जाते। तर या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये देऊ शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत नसेल त्यांनी SD पब्लिकेशन या चॅनलवरील महापुरुषांची समाधी स्थळे हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। त्यामध्ये मी सर्व महापुरुष आणि त्यांची समाधी स्थळे आणि त्यांना दिलेली नावे यावरतील महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे। तर या ठिकाणी SD पब्लिकेशन या चॅनलवरतील सर्व व्हिडिओ ही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचेच असतात, जे की तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतील माहिती जर तुमच्यासाठी युजफुल ठरत असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राइब करा व साइडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। त्यानंतरचे पुढचे जे वृत्तपत्र आहे ते आहे मूकनायक हे वृत्तपत्र आणि मूकनायक हे वृत्तपत्राचे संपादक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यानंतर त्यांनी सुरू केलेले अजून समता आणि एक मूकनायक हे वृत्तपत्र, त्यानंतर समता हे वृत्तपत्र आणि जनता हे जे वृत्तपत्र आहे, या तीनही वृत्तपत्राचे संपादक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या ठिकाणी तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, समता आणि जनता हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण माहिती बघूयात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जन्म आहे तो 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर त्यांच्या आईचे नाव ते भीमाबाई आहे आणि वडिलांचे नाव रामजी असे होते। त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई असे होते। मूकनायक हे काय होते तर हे पाक्षिक होते। या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मूकनायक हे आहे हे पहिले पाक्षिक आहे, जे की कधी 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते। त्यानंतर समता हे जे वृत्तपत्र आहे ते 1928 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहे। त्यानंतर जनता हे जे वृत्तपत्र आहे ते 1930 मध्ये सुरू केलेले आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केलेली आहे। त्यानंतर 1927 मध्ये बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक सुरू केलेले आहे। कोणते तर बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक। त्यानंतर 1927 मध्ये चौदार तळ्याचा त्यांनी सत्याग्रह केलेला आहे। कधी तर 1927 मध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि 1936 मध्ये काळाराम मंदिर सर्वांसाठी खुले केलेले आहे। त्यानंतर 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा ही येवला येथे 1935 मध्ये केली होती आणि धर्मांतर हे नागपूर येथे कधी तर 14 ऑक्टोबर 1956 मध्ये केले आहे। लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये येणारा हा प्रश्न आहे की धर्मांतराची घोषणा कुठे दिली आहे तर येवला या ठिकाणी दिलेली आहे आणि कधी दिली तर 1935 मध्ये दिली आहे आणि धर्मांतर कुठे केले तर नागपूर या ठिकाणी केले आहे आणि कधी तर 14 ऑक्टोबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलेले आहे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु मानत असे। परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारू शकतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाला गुरु मानत होते तर गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत होते। आणि डॉक्टर आंबेडकरांच्या मूकनायक या पाक्षिकामध्ये, कोणत्या मूकनायक या पाक्षिकामध्ये संत तुकाराम महाराजांची आणि बहिष्कृत भारत इथे मी लक्षात लिहिलेलं नाहीये, बहिष्कृत भारत, मूकनायक आणि बहिष्कृत भारत या पाक्षिकाबद्दल महत्त्वाची माहिती म्हणजेच मूकनायक या पाक्षिकावरती संत तुकाराम महाराजांची वचने आहेत आणि बहिष्कृत भारत या पाक्षिकावरती संत ज्ञानेश्वर महाराजांची वचने आहे। लक्षात ठेवायचं आहे, मूकनायक पाक्षिक तुकाराम महाराजांची वचने, बहिष्कृत भारत संत ज्ञानेश्वरांची वचने। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक मनू आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक मनू आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात। त्यानंतर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घोषणा कोणती आहे तर शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, ही महत्त्वाची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झालेला आहे तर 6 डिसेंबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झालेला आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले महत्त्वाचे साहित्य कोणते आहे तर थॉट्स ऑन पाकिस्तान, त्यानंतर हू वेअर शूद्राज, त्यानंतर दी अनटचेबल्स, त्यानंतर बुद्ध अँड हिज धम्म, त्यानंतर रील्स इन हिंदुझम, त्यानंतर अँड मायनॉरिटीज। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारे प्रत्येक पॉइंट्सवरती डिटेल्समध्ये माहिती बघणार आहे। त्यासाठी तुम्ही एसडी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर जे पुढचे जे वृत्तपत्र आहे ते आहे तत्वबोधिका पत्रिका। तर पुढचे जे वृत्तपत्र आहे ते आहे तत्वबोधिका पत्रिका, जे की त्याचे संपादक आहे रवींद्रनाथ टागोर। तर रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव या नावाने संबोधले जाते। कुठल्या तर गुरुदेव या नावाने रवींद्रनाथ टागोर यांना संबोधले जाते। रवींद्रनाथ टागोर हे ब्राह्मपंथीय चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, साहित्यकार आणि समाजसुधारक होते। काय काय होते विद्यार्थी मित्रांनो तर रवींद्रनाथ टागोर हे एक ब्राह्मपंथीय चित्रकार, त्यानंतर नाटककार, त्यानंतर कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते। तर त्यांच्याबद्दल आपण वैयक्तिक माहिती बघूयात। रवींद्रनाथ टागोर यांचे पूर्ण नाव आहे रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर आणि त्यांचे टोपण नाव आहे गुरुदेव, आणि त्यांचा जन्म 7 मे 1861 कोलकातामध्ये झालेला आहे आणि मृत्यू 7 ऑगस्ट 1941 वयाच्या 80व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि कोठे तर कोलकाता याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे की जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे आणि ते रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या कादंबरीमधून घेतलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, रवींद्रनाथांनी रचलेली जन गण मन आणि आमार सोनार बांगला आणि आमार सोनार बांगला या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत। 2 राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ टागोर हे पृथ्वीवरील एकमेव असे कवी आहेत। श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन तयार झालेले आहे। तर हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो की रवींद्रनाथ टागोर यांचे ज्या 2 रचना आहेत जन गण मन आणि आमार सोनार बांगला, तर ही दोन्ही राष्ट्रगीते आहेत। एक आहे जन गण मन भारताची आणि आमार सोनार बांगला ही बांगलादेश या देशाचे राष्ट्रगीत आहे। तर दोनही राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ टागोर हे पृथ्वीवरील एकमेव असे कवी आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती म्हणजे 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील ते पहिले गैर युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले आहे। काय आहे तर 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनलेले आहे। त्यानंतर या व्हिडिओतील शेवटचे वृत्तपत्र आहे ते आहे अखंड भारत। तर अखंड भारत या वृत्तपत्राचे संपादक आहे भाई माधवराव बागल, हे अखंड भारत या वृत्तपत्राचे संपादक आहेत। या ठिकाणी भाई माधवराव बागल यांचे पूर्ण जे नाव आहे ते आहे माधवराव खंडेराव बागल, ज्यांना भाई माधवराव बागल असेही म्हणतात। तर भाई माधवराव बागल हे कोल्हापूरचे प्रसिद्ध लेखक, कलाकार आणि समाजसुधारक, राजकीय कार्यकर्ते होते आणि भाई माधवराव बागल हे शेतकरी कामगार पक्षाची त्यांनी स्थापना केलेली आहे। भाई माधवराव बागल यांना महाराष्ट्र शासनाने दलित मित्र ही पदवी दिलेली आहे। त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीकडून त्यांना ताम्रपट प्रदान करून राष्ट्रपतींकडून पद्मभूषण या पदवीने त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। लक्षात ठेवायचं आहे की बागल यांच्या कार्याची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी डिलीट या सन्माननीय पदवीने त्यांचा गौरव केला आहे। राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टने त्यांना प्रतिष्ठेच्या शाहू पुरस्काराने गौरवलेले आहे आणि ते शेतकरी कामगार पक्षाचे एक नेते असल्याने त्यांना भाई या उपाधीने लोक ओळखतात। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एसटी पब्लिकेशन या चॅनलवरती व्हिडिओ बनवण्यामागे एकच उद्दिष्ट आहे की या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि अचूक असावी आणि
तुम्हाला हे व्हिडिओ युजफुल ठरावेत त्यासाठी तुम्ही ST पब्लिकेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.